निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण करणार पथकावर हल्ला करण्यात आलाय। मिलन सबवेजवळ हा हल्ला झाला। विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर हल्ल्यात व्हिडिओग्राफर गंभीर जखमी झाल्याची माहिती ही समोर येते। तर मिलन सबवेजवळ हल्ला झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे। निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण करणाऱ्या पथकावर हा हल्ला झालेला आहे। विलेपार्ले पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। हल्ल्यात व्हिडिओग्राफर गंभीर जखमी झाल्याची माहिती ही समोर येते आहे। आता या संपूर्ण परिसरात सध्या नाकाबंदी करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून पुढील तपास हा घेतला जातोय। निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण करणाऱ्या पथकावर हल्ला करण्यात आला। मिलन सबवेजवळ हा हल्ला करण्यात आलेला आहे। तर याची मोबाईलमध्ये चित्रित केलेली दृश्य सध्या जय महाराष्ट्राच्या हाती लागली आहे। विलेपार्ले पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। विलेपार्ले पोलिसांकडून या सगळ्या प्रकाराचा तपास घेतला जातोय। तर हल्ल्यात व्हिडिओग्राफर गंभीर जखमी झाल्याची माहिती ही समोर येते। निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण करणाऱ्या पथकावर हा हल्ला करण्यात आलेला आहे। या सगळ्या परिसरामध्ये सध्या मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। नाकाबंदी या सगळ्या परिसरात करण्यात आलेली आहे। विलेपार्ले पोलीस स्थानकात या सगळ्या घटनेची तक्रार ही दाखल करण्यात आलेली आहे। मिलन सबवेजवळ हा सगळा हल्ला झालेला आहे। तर या हल्ल्यामध्ये व्हिडिओग्राफर गंभीर जखमी झाल्याची माहिती ही समोर येते। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण करणाऱ्या पथकावर हा हल्ला झाला। विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, काय अधिक अपडेट? निश्चितच आपण जर पाहिलं तर सध्या निवडणुकीचा काळ सुरू आहे आणि यामध्ये प्रामुख्याने आचारसंहिता सुरू असल्या कारणाने आता मुंबई पोलीस असतील किंवा निवडणूक आयोगाचे अधिकारी हे दिवस आणि रात्र तैनात असल्याचं पाहायला मिळते। आणि यामध्येच काल रात्री मिलन सबवे जवळ नाकाबंदी लावण्यात आली होती मुंबई पोलिसांच्या माध्यमातून, तसेच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, आणि सर्वच गाड्या ज्या आहेत ते तपासणी करत होत्या। आणि यावेळी एका कारमधून आलेल्या 4 जणांनी खरं तर निवडणूक आयोगाच्या स्थिर संरक्षण पथकाच्या व्हिडिओग्राफरवर हल्ला केल्याची घटना जी आहे काल रात्री घडल्याची पाहायला मिळाली। आणि या घटनेमध्ये प्रथमतः फोटोग्राफर हा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। आणि सध्या विलेपार्ले पोलिसांकडनं या सर्वच हल्लेखोरांचा तपास जो आहे तो सुरू आहे। आणि या संदर्भात पोलीस स्थानकामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे। नेमकं हे 4 जण कोण होते आणि या गाडीमध्ये नेमकं काय होतं, कारण तपासणी ही सर्वांची सुरू आहे। आणि यामध्येच प्रामुख्याने त्या 4 व्यक्तींच्या गाडीत असं काय होतं ज्यांनी त्यांना पोलिसांवरती किंवा अधिकाऱ्यांवरती हल्ला करण्याची वेळ आली, ते हल्ला करून थेट फरार झाले। आणि या सर्वच चौघांचा शोध जो आहे तो सध्या सुरू आहे। आणि आचारसंहिता सुरू असल्यामुळे खरं तर मुंबई पोलिसांनी निवडणूक आयोगाकडनं दिवस आणि रात्र ही तपासणी जी आहे ती सुरू आहे। कुठेही अशी काही फेरबदल होते का हे पाहणं महत्वाचं असतं त्यांच्यासाठी। त्यामुळे या सर्व गोष्टींचा तपास मुंबई पोलिसांकडनं आता सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं। निश्चित जय, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती।